नमस्कार, मी आसिया इनामदार. दैनिक मेट्रो सिटी वृत्तांतच्या बातमी सत्रात आपले स्वागत. जाणून घेऊया एक महत्त्वाची बातमी. शहरातील हौशी गायकांना व्यासपीठ मिळावे यासाठी पुणे आयडॉल 2026 या गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीनं ही स्पर्धा 4 ते 10 मे दरम्यान पार पडणार असल्याची माहिती नगरसेवक चंद्रशेखर उर्फ सनी निम्हण यांनी दिली. ही स्पर्धा 4 वयोगटात होणार असून लिटिल चॅम्प्स, युवा, जनरल आणि ओल्ड इज गोल्ड असे गट असतील. विजेत्यांना 15, 10 आणि 5,000 रुपयांची पारितोषिकं दिली जाणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन 4 मे रोजी औंध येथील पंडित भीमसेन जोशी सभागृहात, तर अंतिम फेरी 10 मे रोजी बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी 1 मे पर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने गेली 23 वर्ष पुणे आयडॉल ही गायक कलाकारांचे मानाचे व्यासपीठ ही स्पर्धा आयोजित करत आलेलो आहोत. ह्या वर्षी 4 मे ते 10 मे ह्या दरम्यान पुणे आयडॉल पर्व 24वे याची आपण सुरुवात करणार आहोत. त्या निमित्तानं माहिती देण्यासाठी म्हणून आजची ही पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे. ही स्पर्धा, ह्या स्पर्धेचं रजिस्ट्रेशन 24 तारखेपासून 24 एप्रिल पासून 1 मे पर्यंत sunnyniman.com ह्या वेबसाईटवरती ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. ही स्पर्धा 4 कॅटेगरीमध्ये होणार आहे. ह्या 4 कॅटेगरी म्हणजे लिटिल चॅम्प्स, वय वर्ष 15च्या आतील जे कोण मुलं मुली असतील ते लिटिल चॅम्प्स या वयोगटामध्ये पार्टिसिपेट करतील. युवा आयडॉल वय वर्ष 16 ते 25, जनरल कॅटेगरी वय वर्ष 26 ते 58 आणि 58च्या पुढे ओल्ड इज गोल्ड, अशा ह्या 4 कॅटेगरीमध्ये ही स्पर्धा होणार आहे. ह्या स्पर्धेचं ओपनिंग 4 तारखेला सकाळी 9:30 वाजता पंडित भीमसेन जोशी नाट्यगृह इथे पंडित उपेंद्र भट यांच्या शुभ हस्ते होणार आहे. तर आपल्या माध्यमातून मी सर्व गायक कलाकारांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने ह्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं. सहभागी विजेत्या स्पर्धकांना ह्यामध्ये आपण रोख पारितोषिक आणि मोमेंटो अशा स्वरूपाचं त्यांना आपण बक्षीस देणार आहोत. 15,000, 10,000 आणि 5,000 असं प्रत्येक गटामध्ये 3 हे विजेते असणार. विजेते आणि उपविजेत्यांना रोख बक्षीस, रोख पारितोषिक अशा पद्धतीचं बक्षिसाचं स्वरूप असेल. काही उत्तेजनार्थ बक्षीस देखील आपण ह्या माध्यमातून ह्या कॅटेगरीमध्ये जर आपल्याला काही जाणवले तर त्या लोकांना देखील आपण काही उत्तेजनार्थ बक्षीस देखील आपण देणार आहोत. तरी मी सर्व गायक कलाकारांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने ह्या स्पर्धेमध्ये रजिस्टर होऊन पुणे आयडॉल गायक कलाकारांचे मानाचे व्यासपीठ ही जी संकल्पना कार्यसम्राट, स्वर्गीय कार्यसम्राट आमदार विनायक निमण यांनी चालू केली होती, तिचं हे 24व्या वर्षाला आपण सर्वात जास्त नागरिकांनी सहभाग देऊन ही स्पर्धा यशस्वी करावी ही विनंती. धन्यवाद.